कधी विचार केलाय की सुंदर त्वचेचं रहस्य कदाचित एखाद्या बागेत लपलेलं असेल? आपण अनेकदा महागड्या उत्पादनांकडे धाव घेतो, पण खरं सौंदर्य ते आपल्या अगदी जवळ एका साध्या गुलाबाच्या पाकळीत दडलेलं असू शकतं. आज आपण गुलाब पाण्याच्या त्या सुगंधापलीकडच्या जगात डोकावणार आहोत, जिथे त्याचे औषधी गुणधर्म लपलेले आहेत. हे वाक्य आहे ना, ते गुलाब पाण्याबद्दल सगळं काही सांगून जातं. हा फक्त एक सुगंध नाहीये. खरी जादू तर या सुगंधाच्या मागे दडलेल्या गुणधर्मांमध्ये आहे. असं समजा की निसर्गाचं हे गुपित आहे जे उलगडण्याची वाट पाहत आहे. बरं, विचार करा. जो सुगंध आपल्या मनाला इतकी शांतता देतो, तोच आपल्या त्वचेमध्ये नवचैतन्य भरू शकतो. हो, चला तर मग या सुगंधाच्या मागे त्वचे, केस आणि अगदी आपल्या मनासाठी असलेलं एक नैसर्गिक वरदान कसं दडलंय ते आपण पाहूया. चला सुरुवात करूया त्या सोप्या उपायाने, ज्यामुळे पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते. हो, हे खरंच शक्य आहे. आपण गुलाब पाण्याच्या त्वचेसाठी असलेल्या 5 जबरदस्त फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. हे 5 फायदे त्वचेच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. चला तर मग बघूया पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा. गुलाब पाण्याला त्वचेचा एक सभ्य बॉडीगार्ड समजू शकता. म्हणजे कसं, तर याचे जे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत ना, ते त्वचेवर जमा होणारी धूळ, तेल आणि हानिकारक जंतू अगदी हळूवारपणे काढून टाकतात. त्यामुळे ज्यांना पिंपल्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा एक अगदी सोपा आणि प्रभावी उपाय आहे. इतकंच नाही तर गुलाब पाणी त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळवून देण्यासाठी सुद्धा मदत करतं. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेखालचं रक्ताभिसरण सुधारतात. आणि साहजिकच जेव्हा रक्ताभिसरण चांगलं होतं तेव्हा चेहऱ्यावर आपोआप एक ताजेपणा आणि हेल्दी ग्लो येतो. आणि हो, ज्यांची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील आहे त्यांच्यासाठी तर गुलाब पाणी एका वरदानापेक्षा कमी नाही. ते त्वचेतला ओलावा टिकून ठेवतं. एक सोपा उपाय करून बघू शकता. मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाब पाणी स्प्रे करा. यामुळे त्वचेला दुप्पट हायड्रेशन मिळतं आणि त्वचा दिवसभर मऊ राहते. जरा कल्पना करा, दिवसभराच्या थकव्यानंतर थंडगार गुलाब पाण्यात भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यांवर ठेवल्यावर किती शांत आणि सुखद वाटेल. यामुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सूज कमी व्हायला तर मदत होतेच, पण डोळ्यांना एक वेगळाच आराम मिळतो. गुलाब पाणी त्वचेला शांत करण्यासाठी उत्तम आहे. म्हणजे जर त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवत असेल तर त्याचे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्यावर रामबाण उपाय ठरतात. आणि म्हणूनच मेकअप करण्यापूर्वी टोनर म्हणून याचा वापर केल्यास त्वचा दिवसभर शांत आणि ताजीतवानी राहते. पण थांबा, गुलाब पाण्याचे फायदे फक्त त्वचेपुरतेच मर्यादित नाहीत. याचा प्रभाव आपल्या त्वचेपेक्षाही खोलवर जातो, अगदी आपल्या मनावर आणि केसांवर सुद्धा. गुलाबाचा सुगंध तो थेट आपल्या मेंदूवर परिणाम करून तणाव आणि चिंता कमी करतो. अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी उशीवर थोडं गुलाब पाणी स्प्रे करतात. हा सुगंध म्हणजे जणू काही आपल्या ज्ञानेंद्रियांसाठी एक शांत अंगाईगीतच आहे, ज्यामुळे शांत झोप लागायला मदत होते. आणि केसांसाठी? हो, नक्कीच. स्कॅल्पवर स्प्रे केल्याने खाज आणि कोरडेपणा कमी होतो. विशेषतः जर केस कोरडे आणि निस्तेज वाटत असतील तर गुलाब पाणी तुमचा नवीन बेस्ट फ्रेंड ठरू शकतं. ते केसांना मऊ, चमकदार बनवतं आणि केस दिवसभर सुगंधी राहतात. तर मग या जादुई घटकाला आपल्या रोजच्या जीवनात कसं आणायचं? चला, काही अगदी सोप्या पद्धती पाहूया. अगदी सोपा आहे. चेहऱ्यावर स्प्रे करून ताजेपणा मिळवा. आपल्या नेहमीच्या फेस पॅकमध्ये काही थेंब टाकून त्याचा प्रभाव वाढवा. कापसाच्या बोळ्यांनी डोळ्यांना थंडावा द्या किंवा केसांवर स्प्रे करून त्यांना चमकदार बनवा. आणि हो, शांत झोपेसाठी आपल्या उशीवर किंवा खोलीत स्प्रे करायला विसरू नका. तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय? गुलाब पाणी हे फक्त एक सुगंधी पाणी नाही, तर त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. गुलाब पाणी आपल्याला एक गोष्ट आठवण करून देतं की कधीकधी सर्वात प्रभावी उपाय हे सर्वात सोपे असतात. निसर्गाची ही छोटीशी भेट आपल्या आरोग्याचं आणि सौंदर्याचं एक मोठं रहस्य ठरू शकते. आता हे रहस्य आपल्यासमोर उलगडलं आहे. प्रश्न हा आहे की निसर्गाच्या या भेटीचा वापर आपल्या सौंदर्य साधनेत कसा करता येईल? याबद्दलचे विचार आणि अनुभव जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.